कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सांगितलं। तर अहिल्यानगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती ही राजकीय लोकांसाठी होती अशी टीका रोहित पवारांनी केली। रोहित पवारांच्या टीकेला अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं। कुस्ती स्पर्धा ही काही बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी लगावलेला आहे। इथं फक्त आम्ही आयोजन आम्ही व्यासपीठ देतोय। नियोजन करणारे हे सर्व पैलवान आहेत, पैलवानच याचं नियोजन करणार। त्या ठिकाणी जे नियम आहेत हे सर्व पैलवानच त्या ठिकाणी बघतील आणि हे पदाधिकारी आणि परिषदेच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। राजकारण आपण कुठेही त्या ठिकाणी आणत नाही। राजकीय जे काही हस्तक्षेप आहे नाही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पैलवानांवर अन्याय झाला त्याच्याचबरोबर तिथे जे सर्व महाराष्ट्र केसरी आले होते, प्रमुख सर्व मान्यवर आले होते कुस्ती क्षेत्रातले, ज्यांनी मातीत खऱ्या अर्थाने कुस्ती खेळलेली आहे, यांना बसायला जागा सुद्धा त्या ठिकाणी नव्हती। ते लोक आता वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी वल्गना करतात, कारण त्याच दिवशी त्यांनी ते इतक्या दिवस त्यांना 4 दिवस कुस्त्या बघायला येता नाही आलं, कुस्त्या कधी काय त्याच्यामध्ये काय चाललंय कधी विचारलं येता नाही आलं। आणि ज्या त्यांनी सांगतात की इथं राजकीय झालं, त्याच्या अगोदर 66-67 महाराष्ट्र झाल्या, त्याला कुठले काय हरिभक्त पारायण आलेले नव्हते, कुठले सामाजिक कार्यकर्ते आले नव्हते, त्याला सगळे हेच लोक होते, राजकीय लोक असतात कार्यक्रमाला। शेवटी तो आयोजक असतो, तो ठरणार व्यासपीठावर कोणाला घ्यायचं, प्रमुख पाहुणे कोणाला बोलायचं, तो आमचा स्वतंत्र अधिकार आहे। त्याच्यावर ते काय बारामती ॲग्रो फर्म नाही, ती बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ती कंपनी नाहीये। त्यामुळे आम्ही जनतेमध्ये काम करणारे लोक आहेत, आम्ही ज्या ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये जनतेचे लोक आम्ही बोलवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।